लातूरमध्ये जे काम चाललं आहे या क्षेत्रातलं ते अतिशय उल्लेखनीय आहे। आज मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण या ठिकाणी झाली, कारण त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री असताना जे लातूरची ग्रोथ झाली, मध्यंतरीच्या काळामध्ये ग्रोथ रोखली होती, पण आज इथे बघितल्यानंतर असं वाटतं की पुन्हा लातूर एकदा भरारी घेत आहे आणि सगळे तरुण मुलं या ठिकाणी व्यवसायात आलेत। त्यांचा उत्साह, त्यांचं प्लॅनिंग, त्यांचं काम बघून अतिशय मला समाधान वाटलं की लातूर आता खूप मोठ्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे। आणि आज लातूरसारख्या शहरामध्ये 150 उद्योग या ठिकाणी हे चालू आहेत आणि 60 लोकांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे। अतिशय क्वालिफाईड लोक आहेत। आज लातूरसारख्या शहरामध्ये 13 मजली या ठिकाणी जे टावर उभा केले आणि आज जे बांधकाम ज्या पद्धतीने परवानग्या भेटल्यात ती खरंच आज नितांत गरज लातूर सारख्या शहराला आहे। लातूर शहरामध्ये आज ट्रॅफिकची अडचण आहे आणि आज सगळ्याकडेच गाड्या झालेल्या आहेत। त्याच्यामुळं त्यांनी जसं शहरामध्ये मुंबई पुण्यामध्ये जसं बिल्डिंगमध्येच 2-2 4-4 मजली पार्किंगची व्यवस्था केली आहे, त्याच प्रकारचं या ठिकाणी दिसून आलं आहे। आणि या सर्व उद्योजकाला धन्यवाद देतो आणि मी तुमच्या पाठीशी आहे। मी चांगलं काम करताना अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा लातूरचं नाव महाराष्ट्रात आणि देशात करावं। 1-2 उद्योजकाचं या ठिकाणी बघितलं की हेच माझ्यासमोर आहेत। यांचा उद्योग आज दुबईमध्ये देखील चालू आहे। म्हणजे आपले पोरं मराठवाड्यातले दुष्काळी भागातले देखील या सगळ्या क्षेत्रामध्ये कमी नाहीत। आपल्याकडं खूप चांगल्या प्रकारचं टॅलेंट आहे, ते आता कुठंतरी आपलं बाहेर आलं आहे आणि यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। माझ्याकडे शब्द कमी आहेत। या सर्व उद्योजकाला धन्यवाद देतो आणि जिथं कुठं माझी गरज पडली तर मी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।